नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बाही अगदी परफेक्ट बाही कशी कटिंग करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। तर खूप साऱ्या काही माझ्या अशा मैत्रिणी आहेत की ते ब्लाउज तर अगदी परफेक्ट कटिंग करतात, परंतु बाही कमी पडते, एका साइडला थोडी जास्त होते किंवा मग एका साइडला थोडी कमी होते। तर हा प्रॉब्लेम काय येतो? तर आता काही वेळेला तुम्ही एकदम परफेक्ट बाही कटिंग केली, परंतु तुम्ही इथं जो काही मुंड्याचा शेप आहे हा किती इंचावरती दिलेला आहे याच्यामुळे सुद्धा तुम्ही पेपर पॅटर्नवरती जी काही बाही आहे ती कट केली आणि जशीच्या तशी तुम्ही इथं ब्लाउजला जोडायला सुरुवात केली, परंतु त्याच्यामध्ये 1 इंच अंतर आहे की 1.25 इंच आहे किंवा मग 1.5 इंच आहे। तर प्रत्येकाची ब्लाउज कटिंग करण्याची, बाही कटिंग करण्याची ही वेगवेगळी पद्धत असते। तर तुम्ही ह्या पद्धतीने बाहीची एकदा नक्की कटिंग करून बघा, तर आयुष्यात तुम्हाला कधीच बाही कमी पडणार नाही। अगदी परफेक्ट अशा पद्धतीने बाही इथं परफेक्ट येईल। 1/2 इंच, अर्धा इंच एक्स्ट्रा झाली तरी चालतं, परंतु बाही ही कमी पडायला नको। याच्यासाठी मग आपल्याला कशा पद्धतीने बाही कटिंग करायची आहे तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर हा अस्तर घेतलेला आहे, बघू शकतात हा आहे डबल फोल्ड अस्तर। हा आहे डबल फोल्ड अस्तर। आपल्याला दोघही बाह्यांची सोबतच कटिंग करून घ्यायची, म्हणून मग अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे। अस्तर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा। तर बाहीची उंची तुम्हाला किती घ्यायची आहे? तर बाहीची पूर्ण तयार उंची आहे 10.5 इंच। त्याच्यामध्ये आपल्याला खालच्या बाजूला 1/2 इंच आणि वरच्या बाजूला अर्धा ते पाऊण इंच इतकं शिलाई मार्जिन लागतं, म्हणून मग 11.5 इंचावरती 2 खुणा करून घ्यायच्या। तर 1 इंच मी एक्स्ट्रा घेतलं। जर 1 इंच एक्स्ट्रा घेतलं तर शिलाईमध्ये 1 इंच दाबायचं आहे आणि पाऊण इंच घेतलं तर शिलाईमध्ये पाऊण इंच इतकंच दाबायचं आहे। त्याच्यानंतर ही आता 11 इंचाची बाही आहे, मग त्याच्यासाठी आपल्याला इथं कॅप हाईट किती घ्यायची? 2.5 इंच घ्यायची आहे का? तर नाही, बाहीची जेव्हा उंची जास्त होते तेव्हा आपल्याला 3.5 पावणे 4 इंच अशा पद्धतीने कॅप हाईट घ्यायची असते। तर 2.5 इंच किंवा 2 इंच आपण जशी ज्या पद्धतीने बाहीची उंची ही कमी असते तेव्हा आपल्याला 2 इंच, 2.5 इंच, 2.25 इंच अशा पद्धतीने ही कॅप हाईट घ्यायची असते। परंतु जर का बाहीची उंची ही 9, 10, 11 अशा पद्धतीने असेल तेव्हा आपल्याला 3.5 किंवा पावणे 4 इंच अशा पद्धतीने ही बाहीसाठी कॅप हाईट घ्यायची असते। अशा पद्धतीने घेतली तर काखेमध्ये जुन्या घोळ वगैरे होणार नाही। मग मी ह्या बाहीची कॅप हाईट घेत आहे 3.5 इंच। आणि बाही कमी पडू नये याच्यासाठी मग तुम्हाला ही ट्रिक वापरून घ्यायची आहे। तर आता जो काही अस्तर आहे मी बॅक पार्ट हा कटिंग करून घेतलेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला इथं जे काही तुमचं शिलाई मार्जिन असतं ते आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि इथं आपल्याला जो काही मुंडा आपण टाकून घेतलेला आहे तो मोजून घ्यायचा। इथून अशा पद्धतीने अगदी परफेक्ट मोजून घेतला तर तो आहे 7.5 इंच। पुन्हा एकदा मोजून घ्यायचा। तर बघू शकता 7.5 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून आणि मग हा मुंडा मोजून घेतला। तर 7.5 इंच अंतर आपल्याला बरोबर इथून जो काही मध्य सेंटर आहे तिथून बरोबर अशा पद्धतीने मोजून आणि आपल्याला इथं खूण करून घ्यायची आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन हे मोजून घ्यायचं। तर अगदी परफेक्ट असं 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे। नंतर मग हा मध्य सेंटर काढून घ्यायचा आणि त्याचा सुद्धा मध्य सेंटर काढून घ्यायचा। याच्या आतील अंतर किती पाहिजे? तर बाहीचा शेप देत असताना आतील अंतर अर्धा इंचापेक्षा जास्त आणि 1.25 इंचापेक्षा कमी अशा पद्धतीने घ्यायचं आहे। बाहीचा पुढचा शेप देण्यासाठी आपल्याला 1 इंचावरती किंवा 1.25 इंचावरती पॉईंट द्यायचा। जर साईज जास्त असेल तर 1.25 इंच घ्यायचं आणि लहान साईज असेल तर 1 इंच पुढचा शेप देण्यासाठी घ्यायचं। तर लहान साईज आहे म्हणून 1 इंच हा पुढचा मुंड्याचा शेप देण्यासाठी घेतलं आणि मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी 1.5 ते पावणे 2 इंच अंतर घ्यायचं आहे आणि मग इथून आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा।
तर कोणतीही साईज असली तर तुम्हाला ह्याच पद्धतीने बाहीची कटिंग करायची आहे। तर कितीही परफेक्ट बाहीची कटिंग केली तरी सुद्धा बाही एका बाजूला कमी पडते। तर याच्यासाठी मग तुम्ही जितके जास्त ब्लाऊज शिलाई करणार किंवा मग ब्लाऊज शिलाई करताना आपण प्रत्येक पार्ट जोडत असतो बाही वगैरे, तेव्हा मग जितके तुम्ही जास्त प्रॅक्टिस होईल तितकं तुम्ही परफेक्ट बाही जोडायला शिकणार। म्हणून मग प्रॅक्टिस सुद्धा खूप महत्त्वाची आहे। अशा पद्धतीने बाहीचा शेप देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर मग तुमचा दंड घेर किती आहे तर तो बरोबर इथं माप टाकून घ्यायची। फिटिंग करत असताना इथं आपल्याला 5 इंच इतकं आतमध्ये बाहीची फिटिंग करायची आहे। त्याच्यानंतर आपण बाही कट करून घेऊ। बाही कट करून आपल्याला लगेच चेक करून बघायची आहे। तर अशा पद्धतीने बाही कट केली। आपल्याला पुढचा शेप सुद्धा आठवणीने कट करून घ्यायचा आहे, ते तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे। त्याच्यानंतर मग बाही आपल्याला चेक करून घ्यायची। बघू शकतात वरच्या बाजूला मी अर्धा इंच शिलाई मार्जिन इथं सोडून दिलं। बाही कटिंग करत असताना आपण ते मुंड्यामध्ये पकडलेलं आहे आणि बाही जोडत असताना आपल्याला ते सोडून द्यायचं आहे। तर बघू शकतात अशा पद्धतीने अगदी परफेक्ट या पद्धतीने बाही इथं बरोबर आलेली आहे। पुन्हा मी तुम्हाला एकदा पुन्हा मोजून दाखवते। तर ह्या पद्धतीने जर तुम्ही बाहीची कटिंग केली तर तुम्हाला आयुष्यात कधीच बाही कमी किंवा जास्त होणार नाही, अगदी परफेक्ट अशा पद्धतीने होईल। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बाही एकदा ट्राय करून बघा। त्याच्यानंतर मग पुढच्या बाजूला जो काही शेप आहे तो सुद्धा आपल्याला आठवणीने कट करायचा आहे। तर आपण दोघंही बाह्यांची सोबतच कटिंग केली, म्हणून मग दोघंही बाह्या बरोबर पकडून आणि अशा पद्धतीने बाहीचा शेप कट करून घ्यायचा। जर कुठे थोडाफार चुकला असेल तर तो पुन्हा आपल्याला बरोबर कट करून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने बाही कट करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि हो, हाईप करायला विसरू नका।